अक्षय तृतीया या दिवशी केलेले 11 शुभकार्ये देतील अनंत पुण्य, समृद्धी आणि सौख्य. अक्षय तृतीया हा हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुद्ध तृतीयाचा दिवस. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे आणि म्हणूनच या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे फळ कधीही कमी होत नाही असं मानलं जातं. हा दिवस पुण्य संचयासाठी, पितृपूजन, सुवर्ण खरेदी, शुभारंभ यासाठी अतिशय उत्तम मानला जातो. देवपूजन व धार्मिक कार्य, गंगाजल, तुळशीपत्र, चंदन, फुले, अक्षदा, धूप, दीप याने श्री विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी. श्री सूक्त, विष्णू सहस्त्रनाम, लक्ष्मी स्तोत्र याचा पाठ करावा. उपवास किंवा फलाहार करून दिवस भक्तिमय ठेवावा. पितृसेवा म्हणजे पितरांची पूजा. या दिवशी पितरांसाठी दर्पण, पिंडदान करणे शुभ मानले जाते. गरीब, ब्राह्मण किंवा व्रत लोकांना भोजनदान हे पितृसेवेचे एक रूप आहे. एखाद्या गाईला, कुत्र्यांना, कावळ्याला अन्न देणं हे देखील पुण्यकारक मानलं जातं. अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात? शुभ कार्याची सुरुवात, नवीन गोष्टीची सुरुवात. या दिवशी नवीन व्यवसाय, बांधकाम, शिक्षण, गुंतवणूक, लग्न कार्य सुरू करणे शुभ मानले जाते. वास्तुशांती, गृहप्रवेश किंवा वाहन खरेदीसाठीही हा दिवस उत्तम दिवस आहे. काही विशेष टिपा, महत्त्वाच्या टिप्स आहेत. खरेदी करताना कुठलाही नकारात्मक विचार मनात आणू नये. शक्य असल्यास काही तरी दान, सेवा अवश्य करा. हे पुण्य अक्षय ठरतं. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि सर्वांनी एकत्र जेवण करा. अक्षय तृतीया हा असा दिवस आहे जो आध्यात्मिक, पारंपरिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचा आहे. या दिवशी केलेली प्रत्येक चांगली कृती आपल्या आयुष्यात अक्षय म्हणजेच न संपणारे सुख, समाधान आणि पुण्य देते. तर चला या दिवशी भक्ती, दान आणि सेवेत रमून आपले जीवन अगदी समृद्ध करूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.